मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी अजिंठा लेणी त्यातील गौतम बुद्धांच्या शिल्पांसंदर्भात केलेल्या काही वक्तव्यामुळे आणि हावभावांमुळे वाद निर्माण झाला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी जरांगेंच्या कृतीवर आक्षेप घेतला। जरांगे यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखवू नयेत आणि इतिहासाचा विपर्यास करू नये अशी विनंती त्यांनी केली। शिल्प बघितलं का तुम्ही अजिंठा लेणीचं? हा एवढा दिसतोय, कोणत्याच मापात नाही। तो हा देवारा करणार मी आणि तुझ्यामुळे फडणवीस सुद्धा करणार नाही, तर मग चूक सुधारायची। मनोज जरांगे, तुम्ही तर या अजिंठा लेणीबद्दल अत्यंत चुकीचा हावभाव करून बोलत आहे। यामुळे तुम्हाला मी आवाहन करत आहे की आपण यापुढे बोलताना अभ्यासपूर्ण बोलावं आणि अजिंठा लेणीवर बोलून बौद्ध समाजाच्या भावना दुखवू नये असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे। मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरी ते कायद्याच्या पुढे जाऊन कोणालाही आरक्षण देऊ शकत नाहीत। जे कायद्यात आहे, जे संविधानात आहे त्यानुसारच आरक्षण देता येतं असं वक्तव्य भाजप आमदार संजय कुटे यांनी दिलं। तर उगाचच चंद्रशेखर बावनकुळेंना प्रमाणपत्र रद्द झालं म्हणून लक्ष करणं योग्य नसल्याचं कुटे म्हणाले। एखादं सर्टिफिकेट रद्द झालं त्यात त्रुट्या बघायला पाहिजे, त्यात काय झालं पाहिजे। आणि तशीही जात पडताळणी समिती अर्धन्यायिक समिती आहे, त्यामध्ये कोणाही इंटरफेअर होत नाही। त्यामुळे उगीच ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे बाकीच्या नेत्यांना टार्गेट केल्यापेक्षा खरं काय आणि खोटं काय हे समाजापुढे पोहोचवणं हे मला वाटतं की जरांगे पाटील साहेबांनी केलं पाहिजे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा गॅझेट आणि औंध संस्थान गॅझेट लागू करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। राज्य सरकारने या दोन्ही गॅझेटचा अभ्यास आणि अंमलबजावणीसाठी काम सुरू केल्याची माहिती समोर आली। मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे। दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीची नियमित बैठक घेऊन व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडिटीचा आढावा घेतला जातोय। सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यास आंदोलन मुंबईत नेण्याची तयारी असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। दर कॅबिनेट नंतर आम्ही बसतो आणि किती पूर्तता झाली, किती दाखल्यांचं व्हेरिफिकेशन झालं, किती लोकांना व्हॅलिडिटी मिळाली, या प्रत्येकाचा आढावा व्हीसी वरती सगळे कलेक्टर असतात, सगळे डिव्हिजनल कमिशनर असतात आणि जे आश्वासन दिले त्याच्या पूर्ततेसाठीचा फॉलोअप हा सरकारचा चालू आहे। राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना गेल्या 3 वर्षात मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र देण्यात आली। 2023 ते 26 या काळात न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून महसूल विभागानं 22,20,000हून अधिक प्रमाणपत्र वितरित केली। यामध्ये प्रामुख्यानं कुणबी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे। बीड, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणपत्रांचं वाटप झालं। खासदार नरेश म्हस्के यांच्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठा खुलासा केला। नरेश म्हस्के एकेकाळी आमच्या सोबत होते असं संजय राऊत म्हणाले। एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी कुणी केल्या असतील तर ते म्हस्के होते असा गौप्यस्फोट राऊतांनी केला। शिवाय शिंदे कसं काम करू देत नाहीत असं सांगणारी पत्रही असल्याचं राऊत म्हणाले। तर दुसरीकडे राऊतांनी पत्र दाखवावीत, एकतर मी राजीनामा देईन नाहीतर राऊतांनी राजीनामा द्यावा असं आव्हान म्हस्केंनी दिलं। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चालला, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे वगैरे। एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची। बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश म्हस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो। कसल्या गप्पा मारताय तुमची? आम्ही रिस्पेक्ट ठेवतो एक सिनियर लीडर म्हणून, परंतु आमची जी बंद मूठ आहे ना ती मूठ बंद राहू द्या। एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्या 2 दिवस तुम्ही मला काय फोन करत होतात, रोज मला सकाळ संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात हे तुम्हीच जाहीर करा।
संजय राऊतांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर म्हस्केंनीही त्यांच्यावर आरोपांचा बॉम्ब फोडला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून भूमिका घेण्यासाठी संजय राऊत यांनी बैठक घेतली असं खळबळजनक वक्तव्य खासदार नरेश म्हस्केंनीही केलं. खासदार संजय राऊत ठाकरेंविषयी काय काय बोलत होते हे जाहीर करावं लागेल असं म्हस्के म्हणाले. संजय राऊत यांचं नाव राज्यसभेसाठी जाहीर करताना उशीर झाला तेव्हा संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंबाबत अपशब्द वापरले होते. हे शिवसेनेला माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहीत आहे. बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश म्हस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सलग 4थ्या दिवशी सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. आयोगाला 2018ची पक्षाची घटना माहिती नव्हती हा दावा खोटा असल्याचं सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडलं. तसंच 21 जून 2022ला घडलेल्या पक्षफुटीवेळी राजकीय पक्षातलं बहुमत ठाकरेंकडेच होतं. आयोगानं हे लक्षात न घेता निकाल दिला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. आयोगानं अधिकारांचा गैरवापर करत निकाल दिल्याचं सिब्बल म्हणाले. आजच्या सुनावणीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊत हे माध्यमांसमोर आले. यावेळी राऊतांनी आयोगानं फुटीर गटाला दिलेलं पक्षाचं चिन्ह बेकायदेशीर असल्याचं म्हटलं, तर म्हस्केंनी निवडणूक आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू असल्याचं म्हटलं. या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सुनावणी घेतली, सुनावणी न घेता, मला वाटतं नाही का कोणतीही सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे. पक्ष संघटना फुटलेली नाही. विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता. युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला विलन ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून. त्यात वेगळं काही नाही आहे आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही. राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीच्या जे काही युक्तिवाद चालले आहेत, मला एवढंच सांगायचं आहे का फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर नाही निवडून आलो, कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो आहेत, यांच्यासोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे अखेरचे 2 दिवस बाकी असताना अखेर अमित शहा आज माध्यमांसमोर आले. नीट परीक्षा विद्यार्थी आंदोलन यावर निवेदन देण्यास तयार आहे. विरोधकांनी आज चर्चा करावी असं अमित शहांनी म्हटलं. मात्र शहांच्या भाषणात लेक्चरमध्ये कुणालाही रस नसल्याचं राहुल गांधींनी सुनावलं. अमित शहांनी गोळीबार लाठीमाराचे आदेश दिले असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी राहुल गांधींनी केली. हे आदेश त्यांनी दिले नसतील तरीही त्यांनी राजीनामा द्यावा कारण ते अकार्यक्षम गृहमंत्री असल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केला. विपक्ष को कहना चाहता हूं कि आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को. 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. संसद में चर्चा करने के नियम बने हैं, तरीके बने हैं. अब मुझे कोई कहता है कि आप एक स्टेटमेंट दे दो. इतने गंभीर मसले पर इस तरह से चर्चा नहीं हो सकती. शायद आपके पद्धति में होगा मगर संसदीय पद्धति ये नहीं है. संसद में एट लेंथ चर्चा होती है. आज 3 बजे से देर रात तक जब और कल दोपहर 3 बजे तक हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार अगर स्पीकर साहब अनुमति देते. कल 3 बजे तक मैं चर्चा के लिए तैयार हूं. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा
और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है। We're not interested in him giving us a lecture or a discussion. We are interested in one simple thing. And when I say we, I mean the younger generation of this country. Who shot those students? Who gave the order to shoot those students? Who blinded one of the students? Who shot one of the students in the ear? Who gave the order to beat the students with lathis, with nails? Who gave that order? That order was implemented by the Home Ministry. Delhi Police and RAC are both Home Ministry systems. Did Mr. Amit Shah give this order to shoot our children, or did he not? If he did, he should resign because he is culpable. And if he did not, he should resign because he is incompetent. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। दरम्यान कोकणातल्या रस्त्यांसंदर्भात आणि शिवाजी पार्क मैदानासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या प्रतिक्रिया आल्यात। मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काय चुकीचं आहे असा सवाल संजय राऊतांनी केला, तर राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरास्तीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं संदीप देशपांडेंनी स्पष्टीकरण दिलं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय राजकीय का असणार? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्यांना निरोप द्यायला गेले असतील। तर तुम्ही चाललाय दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल। आता गणपती येत आहेत, अनेक चाकरमानी हे कोकणात जात असतात, आपल्याला माहिती आहे। ते अशा रोडनी जाणार आहेत का? नागोठणा पुलाची झालेली दुरवस्था, या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यातच या संदर्भातली बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारकडून मोठी मदत मिळाली। सहकार आणि वित्त विभागाचा विरोध डावलून कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटींचं कर्ज घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली। कारखाना काही वर्ष बंद असल्यानं NCDCच्या निकषात बसत नसल्याचा आक्षेप विभागांनी घेतला होता। यापूर्वीही सरकारनं कारखान्याच्या गाळप क्षमता वाढीसाठी 18 कोटींचे शेअर कॅपिटल दिलं होतं। तसंच अभिमन्यू पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पाहिलं आहे अशी देखील माहिती आहे। त्यामुळेच हे सगळं राजकारणामध्ये या सगळ्याची चर्चा सुरू आहे। अभिमन्यू पवारांना NCDC मार्फत कर्ज दिलं अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। आम्ही जरी निगेटिव्ह इशारा दिला असला तर कॅबिनेटचा हा पूर्ण अधिकार आहे। एखाद्या कारखान्याला किंवा एखाद्या एजन्सीला जर मदत करायची, एखादं युनिट टाकलेलं कोणी, तर आपण सगळ्याला जमिनीचा तो मूल्यांकन असतं, त्याचा काही देणं असतंय, तर सरकार बरेच दिवस त्यांना माफ करते। म्हणजे एकालाच केलं असं नाही, त्या कामाची गरज किती आहे, त्या भागातल्या लोकांना किती त्याचा फायदा होणार आहे ते बघून देत असते। तसं आम्ही दिलं आहे। राज्यातील विविध सेवा भरतींच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भरती प्रक्रियेसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। ही समिती प्रत्येक महसूल विभागात जाऊन विद्यार्थी आणि संस्थांशी संवाद साधून अहवाल देणार आहेत। पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्राचा कठोर कायदा राज्यात लागू केला जाणार असून 25,000 सुरक्षित क्लासरूमही उभारल्या जाणार आहेत। बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। राज्यातील उद्योगधंद्यांबाबत लोकसभेत एक धक्कादायक माहिती समोर आली। महाराष्ट्रात 5 वर्षात 36,211 कंपन्या बुडाल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता। त्यावर दिलेल्या उत्तरात राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद पडल्याची माहिती समोर आली। मुंबईत सर्वाधिक 12,000 तर पुण्यात 6,000 कंपन्या बंद झाल्याची माहिती आहे। ठाणे जिल्ह्यातही गेल्या 5 वर्षात 4,704 उद्योगांना टाळं लागलं। काही कंपन्या बंद पडल्या, काही लेबर प्रॉब्लेममुळे बंद पडल्या, काही
त्या नादार झाल्यामुळं बंद पडलेले आहेत. असे वेगवेगळे कारणं आहेत. परंतु धक्कादायक गोष्ट अशी आहे की मी त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे. आणि धक्कादायक, मी ते धक्कादायक शब्द वापरतो आहे की कोणत्याही डिपार्टमेंटला ती माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर हा याचा परिणाम झालेला आहे. हजारो कंपनी असतील तर लाखोमध्ये हे कामगार असतील असं म्हणायचं? हो, लाखोमध्ये कामगार असतील. 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या. आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही. मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगरमध्ये गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 3च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. यामध्ये 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापौर ऋतू तावडे आणि स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदेंनी घाटकोपरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दल, NDRF आणि पोलीस हे घटनास्थळी असून अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान मृतांच्या वारसांना पालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने आणि महानगरपालिकेने याच्यावरती खूप मोठा विचार करायला पाहिजे की यांचं पुनर्वसन आपण जसं SRH स्कीम करतो आहे त्या दृष्टीने यांचं युद्धपातळीवरती ह्या डोंगर माथ्यावरती असणाऱ्या घरांच्या आपल्याला कुठेतरी स्थलांतर करायला लागेल. नाहीतर प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशी डोंगर खचून दुर्घटना घडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. इसके अंदर जो NDRF टीम के जो प्रमुख हैं उन्होंने मुझे जो बताया कि अभी तक 2 बच्चे सहित 7 लोगों की मृत्यु हुई है. एक तो 2 साल का बच्चा था. मतलब 7 लोगों की मृत्यु अभी तक हुई है. 11 से 12 परिवार बेघर हुए हैं. तो इस तरह की ये घटना हुई है. बहुत दर्दनाक घटना है और बहुत दुखदायी घटना है. घाटकोपरमधील घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. साकीनाका गौसिया चाळ परिसरात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची बातमी अत्यंत दुःखद आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंबईत मागील 15 वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही असं RTI कार्यकर्ते अनिल गलगलींनी म्हटलं. मागील 34 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 340 जणांचा मृत्यू झाला. 300हून अधिक नागरिक जखमी झाले तर अजूनही 22,483 कुटुंब धोकादायक ठिकाणी राहत आहेत असं गलगलींनी म्हटलंय. 1992 ते 2026 या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये 340 लोकांचा मृत्यू ह्या दरडी कोसळल्यामुळे झालेला आहे. तर 300हून अधिक नागरिक जखमी झालेले आहेत. खरं पाहिलं तर राज्य शासन मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून रिटर्निंग वॉल बांधले, त्याच्यावरती कोट्यावधी रुपये त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. अंदाजे 300 कोटीपेक्षा जास्त पैसे त्यांनी सुरक्षा भिंतीवरती खर्च केलेले आहेत. चाकणमधले उद्योजक सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDCत जाण्यावर ठाम आहेत. पत्रकार परिषद घेऊन उद्योजकांनी समस्यांचा पाढा वाचला. MIDCत पथदिवे, CCTV नाहीत. MIDCतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचं या उद्योजकांनी म्हटलं. ईमेल्स पाठवून त्याची काहीच कृती झाली नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना, कारण आम्हाला कोणी वाली नाही असं वाटलं आणि त्याच्यामुळे आम्ही इथून उठून दुसरीकडे जायचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये सुद्धा आम्ही जागा पाहिल्या आणि त्यानंतर शेवटी आम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याच इथे खंडाळा MIDC सातारा ह्या ठिकाणी जायचा आम्ही निर्णय घेतला. रस्ते कुणाचे आहेत, कुणाच्या अखत्यारीत हे कसं आम्हाला समजणार? अपेक्षा काय आहे? सिमलेस आम्हाला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळावी. उद्योजक म्हणून, सामान्य नागरिक म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे. पण ते दुर्दैवाने होताना दिसत नाही. MIDC म्हणते की हे बघा आम्ही इथपर्यंतचे रस्ते केले, पुढचं ते येण्याचे आहे. मग गडबड होते. पाण्याने भरलेले खड्डे, त्याची दुरुस्ती केली जात नाही. अरुंद रस्ते, अतिक्रमण, रस्त्यावर उभे असलेले ट्रक्स, मल्टी ॲक्सल व्हेकल्स सर्वत्र. त्याच्यानंतर ह्या सगळ्याचा परिणाम आमच्या उत्पादनावर होतोय, आमच्या कार्यक्षमतेवर होतोय. पुण्यात E20 विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. युवक काँग्रेसकडून गुडलक चौकात आंदोलन करण्यात आलं. गाडीच्या पार्टचे फोटो लावून त्यांनी श्राद्ध घातलं. पुण्यात युवक काँग्रेसतर्फे E20च्या विरोधात अनोखं आंदोलन उभारलं आहे आणि आपण जर बघितलं
तर सगळ्या गाड्याचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते पार्ट्स या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात ठेवलेले आहे आणि या पार्ट्सचा श्राद्ध देखील घालण्यात येतं. आपण खाली बघितलं तर करण्यात आलं आणि ती पूजा असते जी श्राद्धाच्या वेळेस पूजा केली जाते तशी पूजा केली जाते. माझ्यासोबत अक्षय युवा काँग्रेसचा नेता आहे. E20 विरोधात आंदोलन करताय, काय नेमकी मागणी? हे बघा, ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भूमिकेमुळे आज लाखो गाड्यांना याचा परिणाम भोगावा लागणार आहे. लाखो जे वाहनधारक आहेत त्यांना हे परिणाम भोगावा लागणार आहे. याची मागणी कोणीच केलेली नव्हती, परंतु फक्त हे काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी लादलेलं E20 इथेनॉल आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या गाड्यांचे जे पार्ट्स आहेत ते इथेनॉलच्या वापरामुळे खराब झालेले आहेत, तर त्याला आम्ही श्राद्ध घालतोय. तुमच्या आत्म्याला शांती मिळो, या सरकारला अक्कल देऊ, बुद्धी देऊ, यासाठी मी इथं आलेलो आहोत. आपण जर बघितलं नितीन गडकरी यांनी E20चं धोरण आणलं आणि त्याच्यानंतर या सगळ्या धोरणाला जेनझीकडनं पण विरोध होतोय, मात्र त्यात काँग्रेस देखील विरोध करताना दिसतंय. तुम्ही श्राद्ध घालताय सगळ्या गाडीच्या पार्टचं, काय नेमकं? ही नरेंद्र मोदींची आणि नितीन गडकरींची कृपा आहे की आज पुण्यासहित देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या शहरातल्या गावांमधल्या लाखो गाड्या खराब झाल्या. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरमध्ये पेगलवाडी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शाळेत जायला अडचणी येत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करत आपली व्यथा मांडली. नाशिकमधल्या खड्डेमय रस्त्याचा ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काढला त्या पेगलवाडीमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या ABP माझानं जाणून घेतल्या. हे विद्यार्थी माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. दीदी, तुझं नाव काय? स्मिताशी. 5वी. तुझा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या रस्त्याचा. काय नेमकी तुझी मागणी आहे? तुला काय वाटतंय रस्त्या संदर्भात? तुला रोज रोज काय अडचण येते? आम्हाला शाळेत जायला ड्रेस खराब होतो, अजून चिखल जास्त असल्यामुळे आम्ही फरकून पडतो. आणि आमची हीच इच्छा आहे की आमचा रस्ता नवीन हो. तुला कोणी विचारलं? काय विचारलं? म्हणलं ही का बरं व्हिडिओ काढली? मी म्हणलो आमचा रस्ता खराब आहे म्हणून. बरोबर, त्रास होतो, पावसात जायला लागतं रस्त्यावर. हो. नदी पण आहे तिकडून ना. मग बरं, तू तुझा व्हिडिओ बघितला का? हो. तयार केलेला व्हिडिओ बघितला? हो. तुला सगळ्यांनी विचारलं, मग आता तुला काय वाटतं? रस्ता झाला पाहिजे? हो. हा, रोज जायला लागतं रस्त्यावर. हो. काय सांगाल? रस्त्याचा प्रश्न खरं तर ऐरणीवर आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना प्रश्न मांडावा लागतोय, त्यानंतर खरं तर प्रशासन जागवत आहे. ॲक्च्युली हा रस्ता PWDकडे मंजूर आहे. PWDचे डेप्युटी इंजिनियर तिकडे आलेले आहेत, ते सांगतील तुम्हाला. अनेक दिवसांची मागणी आहे. खरं तर या विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करावी लागते. अशा पद्धतीच्या रस्त्यांचा खरं तर शहरालगतचा भाग खरं तर आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वर अगदी जवळ आहे. असं असताना प्रशासन या वाडीकडे किंवा गावांकडे, खेड्यांकडे लक्ष का देत नाही? प्रशासनाचं लक्ष आहे, काम मंजूर आहे. 2023-24 मध्ये झालेला रस्ता आहे आणि त्याची पुन्हा एकदा अशी भीषण अवस्था. तर तेव्हा पण तो PWDनेच केला होता. त्यांच्याशी बोलून घेऊ आपण. PWD मी काही कारवाई आता करणार आहे? हो, करणार, ते करतील आता. तत्काळ हा रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी दुरुस्त करावा अशी मागणी खरं तर स्थानिकांच्या माध्यमातून केली जाते. सोबत त्या विद्यार्थ्यांकडनं देखील या सगळ्या रस्त्याची पुन्हा एकदा पुनर्बांधणी व्हावी अशी मागणी जी आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक. नाशिकच्या खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. आमदार आदित्य ठाकरे उद्या नाशिकच्या दौऱ्यावर जात आहेत. नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि रस्त्यांवरील खड्ड्यांची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत. खड्ड्यांची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे महापालिकेत पक्षातील नगरसेवकांसोबत चर्चा करतील. तसंच 17 ऑगस्टला ठाकरेंची शिवसेना खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेवर मोर्चा काढेल. सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे हे उद्या 2 ते 2:30च्या दरम्यानमध्ये नाशिकमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. आतापर्यंत त्यांचं रूट फायनल झालेलं नाही आहे. रूट तुम्हाला आम्ही लवकरच कळू. आणि ज्या ज्या ठिकाणी खड्ड्यांमुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला अशा ठिकाणांची देखील आदित्य साहेब पाहणी करणार आहेत. आदरणीय युवासेना प्रमुख शिवसेनेचे नेते माननीय आमदार आदित्य साहेब ठाकरे हे देखील या शहरामध्ये येत आहे. आणि ते केवळ जे काही वर्तमानपत्रामध्ये आपण तुम्ही बातम्या लावता ते बघताय की नाशिकची अवस्था अतिशय वाईट आहे.
कुंभमेळा येतो आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्तानं अतिशय या शहराची अवस्था वाईट झालेली आहे. 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहे. म्हणून स्वतः आदित्य साहेब उद्या येत आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे रस्त्याची दुरावस्था समोर आणणाऱ्या 3 शाळकरी मुलींची ठाकरेंच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. पदाधिकाऱ्यांनी तिन्ही मुली आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी फोनवरून मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचं कौतुकही केलं. नाही, मला नुसतं मी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय. मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे तिथे आवाज उठवण्याचा. तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. धन्यवाद. हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच, म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच, तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे. हीच हिंमत गरजेची आहे नेहमी. आणि दुसरं म्हणजे कधीही कोणी तुम्हाला या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू. नागपुरातील डोंगरगाव ते खेतापूर नवरगाव मुख्य रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरावस्था झाली. मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोसरी कसरत करावी लागली. शाळा सुमारे 7 किलोमीटर दूर आहे. खराब रस्त्यामुळे सायकल पंक्चर होण्याच्या समस्येलाही विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं. रस्ता खराब आहे, त्यामुळे आम्हाला बसची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी खेतापूर इथल्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली. आमच्या गावात 7वीपर्यंतचेच वर्ग आहे. 8वीपासून विद्यार्थ्यांना डोंगरगाव व नागपूरला शिक्षणासाठी जावं लागते. डोंगरगावला जातो म्हटलं तर 7 किलोमीटरचा रस्ता खूपच खराब झालेला आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहे आणि विद्यार्थी पायी आणि सायकलने जातात. अशा वेळेस त्यांना अपघात होत आहे. म्हणून या रस्त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं 3 मुलींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी संस्था अध्यक्ष सचिवासह 3 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. माजी खासदार मारुतराव कोवासे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. मारुतराव कोवासेंचे पुत्र विश्वजित कोवासे हे सचिव आहेत. मंत्री अशोक उईक यांनी जपतला या आश्रमशाळेची पाहणी केली. सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचं उईके म्हणाले. गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बेड नसल्याच्या तक्रारीनंतर आदिवासी विकास विभागानं कठोर पावलं उचलली. नियमानुसार विद्यार्थ्यांना बेडची व्यवस्था न करणाऱ्या सर्व आश्रमशाळांना विभागाकडून नोटीस बजावली जाणार आहे. सर्पदंशाच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून नागपूर विभागातील 200 आश्रमशाळातील अधीक्षक आणि मुख्याध्यापकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यात सर्पदंश झाल्यास फर्स्ट रिस्पॉन्स काय द्यावा आणि अशा घटना कशा टाळाव्यात याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. आपला आदिवासी विकास विभागच्या 2004चा जे शासन निर्णय आहे त्या अनुषंगाने जी संबंधित संस्था आहेत त्या संस्थेनेच मुलांना सर्व प्रकारची सोयी सुविधा ज्याच्यात फर्निचर, बिल्डिंग, त्यांचे गणवेश आणि स्टेशनरी हा सर्व देणे अपेक्षित आहे. यात असं आढळून आलेला की संबंधित संस्थेनी त्या ठिकाणी बेडची व्यवस्था केली नव्हती. आता त्यांना या अनुषंगाने आम्ही काढणे दाखवा देणार आहोत. त्यासोबत अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत कार्यरत जे काही अनुदानित आश्रमशाळा आहे जिथे बेडची व्यवस्था नाहीये त्यांना पण आपण काढणे दाखवा देऊ. पुढील काळात याच्या बाबतीत आम्ही अनुपालन करून घेणार आहोत. गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशानंतर नागपुरात उपचारासाठी आणलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे. नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला हाय फ्लो ऑक्सिजनचीही गरज नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्या प्रकृतीत सुधारणा कायम राहिल्यास 2 ते 3 दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. मुलीला अत्यवस्थ अवस्थेत विशेष हेलिकॉप्टरनं नागपुरात आणण्यात आलं होतं. गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनी दीपिका मडावीची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी दीपिकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा सध्या ओस पडली. या शाळेची पटसंख्या 233 आहे. मात्र सर्पदंशाच्या घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांनी शाळा सोडली असून फक्त 7 विद्यार्थी हे शाळेमध्ये उरले. गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या
घटनेनं राज्य हादरलं. या घटनेची शासनानं गंभीर दखल घेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी थेट जपतरा आश्रमशाळेत ते दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांचं वसतिगृह, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची पाहणी करून सुरक्षेतील त्रुटींचा आढावा घेतला. या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. अकोला जिल्ह्यात सर्पदंशाची आणखी एक दुर्दैवी घटना घडली. बार्शी टाकळी तालुक्यातील शेलका सेवानगर शिवारात सोयाबीनच्या शेतात कामासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या विद्यार्थिनीला विषारी घोणस सापानं दंश केला. उपचारासाठी अकोल्यातील तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 2 दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. दिव्या गजानन राठोड असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती साखरविरा इथल्या वसंतराव नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 11वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सोमवारी किंवा मंगळवारी शेतकरी कर्जमाफीची नवी यादी येणार आहे. तब्बल 6,50,000 शेतकरी यांची नावं जाहीर होतील असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. तर कर्जमाफीपासून अजूनही राज्यातील 2,30,000 शेतकरी वंचित आहेत. फार्मर ID नोंदणीत अडचणी येत असल्यानं शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. दरम्यान सरकारकडून लवकरच महसूल, कृषी आणि सहकार विभागाचा एकत्रित कॅम्प लावून अडचणी सोडवण्यात येणार आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. पुढच्या टप्प्यातली कर्जमाफी कधीपर्यंत होईल? आता सोमवारी किंवा मंगळवारी 6.5 आपली यादी पडणार. एक तर जे वारसदार आहेत त्यांचे आम्ही याच्यापूर्वीपासूनच तसं बँकाला कल्पना दिल्या होत्या आणि ते काम आमचं चालू आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वारसाला कर्जमाफीचा फायदा होईल. काय त्रुटी काय ती बघावं लागेल आणि त्रुटी त्यांच्याकडून काही असतात तर ते करतील किंवा आमच्याकडून सांगायचं आम्ही सांगू त्यांना. हां, इथं आम्हाला सगळे शेतकरी महाराष्ट्रातले आम्हाला ह्या कर्जमुक्तीचा फायदा द्यायचे. किती दिवस लागतील याची लिमिट सांगता येते, कारण ते जोपर्यंत कागदपत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकणार नाही. जळगाव जिल्ह्यात सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणातही पाण्याची आवक वाढली. त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 25,992 क्युसेक वेगानं तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात एकूण 407 मिलीमीटर तर सरासरी 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायगडमधील पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाट मार्ग अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बंद करण्यात आला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 16 ऑगस्टपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली. 2 दिवस पावसानं उसंत घेतल्यानं वातावरणात उकाडा वाढला होता. 2 दिवसांनंतर पावसानं पुन्हा कमबॅक केल्यानं शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर माकडांनी डल्ला मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेतातील उभ्या सोयाबीन पिकांमध्ये माकडांचा कळप घुसून पिकांची पानं फस्त केली. त्यामुळे सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आधीच पावसाचा लहरीपणा, न उगवलेलं बियाणं आणि विविध संकटांनी शेतकरी अडचणीत असताना आता माकडांच्या उपद्रवानं नवं संकट उभं ठाकलंय. राज्य सरकारच्या नियोजित शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध आता अधिक तीव्र झाला. महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेत 21 तारखेला सांगलीत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. सांगलीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. कडेगाव तालुक्यात 882 एकर जमीन जाते. पलूस तालुक्यात 582 एकर जमीन जाते आणि वाळवा तालुक्यात 973 एकर जमीन जाते. म्हणजे सांगली जिल्ह्यातली 3052 एकर जमीन जाते. फक्त जमीन जाते, जाणाऱ्यांचं नुकसान नाही आहे. तर जमीन रस्ता गेल्यावर ती एक मोठी भिंत, चीनची भिंत जशी असते तशी ती भिंत तयार होते आणि तेच गाव जे हजारो वर्ष गुण्यागोविंदानं राहतं त्याच गावातल्या शेतकऱ्यांचे 2 तुकडे होतात. या रस्त्याची आम्हाला गरज नाही आहे. हे 1,10,000 कोटी रुपये शेवटी प्रवाशांना त्या रस्त्यावरून प्रवास करत असताना टोलच्या माध्यमातून परत द्यायचे आहेत. आधीच महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असताना 1,10,000 कोटी कर्जाची गरज नाही आणि म्हणून हा रस्ता रद्द करावा. शक्तीपीठ महामार्गामुळं संभाव्य पूरबाधित या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही 21 ऑगस्टला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून
जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता एक प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नसल्यानं आता थेट लायसन्स आणि परमिट सुद्धा रद्द करण्यात येणार. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासन निर्णय जाहीर केल्याचं सांगितलं. 17 तारखेनंतर थेट कारवाई करणार असल्याचा इशाराही सरनाईकांनी दिला. याशिवाय जे रिक्षा आणि टॅक्सी चालक मुजोरी करतील त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असंही सरनाईकांनी ठणकावलं. मी असं म्हणत नाही आहे की घरी जाऊन तुम्ही तुमच्या बायको पोरांबरोबर आई वडिलांबरोबर मराठीत बोला. आमचं असं म्हणणं आहे की प्रवाशांशी तुम्ही मराठीमध्ये संवाद साधा आणि त्यानुसार ती कारवाई आम्हाला अटळ आहे. जर तुम्ही शेवटी एवढा तुम्हाला प्रयत्न केले राज्य शासनानं तुम्हाला मराठी शिकवण्यासाठी, व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी आणि तरी त्याचा फायदा जर तुम्हाला घेता येत नसेल, तुमची मगरुरी कायम असेल, तुमची मुजोरी कायम असेल, तर मग शेवटी कायद्याचा बडगा हा तुम्हाला 18 तारखेपासून दाखवावाच लागेल. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी प्रशिक्षणासाठी आणखी 100 दिवसांची मुदत देण्याची मागणी भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केली. शासनानं दिलेल्या 180 दिवसांच्या मुदतीत अनेक चालकांना प्रशिक्षण मिळू शकलं नाही. मुंबईसह राज्यातील सुमारे 75% चालकांनी प्राथमिक मराठी ज्ञान आत्मसात केलं, तर उर्वरित चालकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि अतिरिक्त वेळ देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं. बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी घुले कुटुंबाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच आहे. उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. उपोषण करून देखील सरकारनं लक्ष दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी या तपासाकडे लक्ष द्यावं असं आवाहन ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केलं. देशातील प्रसिद्ध अमरनाथ यात्रेचा अंतिम टप्पा सुरू झाला. 57 दिवसांची ही संपूर्ण यात्रा 28 ऑगस्ट 2026ला अधिकृतपणे समाप्त होईल. सध्या जम्मू आणि काश्मीरमधील खराब हवामान, संततधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या शक्यतेनं पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरून चालणारी सामान्य भाविकांची यात्रा प्रशासनानं स्थगित केली. मात्र यात्रेचा अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक विधी असलेला भगवान शिवाच्या पवित्र छडीचा प्रवास म्हणजे छडी मुबारक सोहळा पहलगाम मार्गाने आजपासून सुरू झाला. यावर्षी 4,75,000पेक्षा अधिक भाविकांनी बाबा बर्फानींचं दर्शन घेतलं.